कधी असं होतं का की एक छोटासा विचार मनात येतो आणि बघता बघता त्याचं त्याचं मोठं वादळ तयार होतं? नेहमीच होतं. हो ना. समजा खांद्यावर एक छोटीशी गाठ दिसली आणि आपण लगेच विचार करायला लागतो, अरे हे काय असेल? काही गंभीर तर नसेल ना? आणि मग आपला पहिला हात मोबाईलकडे जातो. अगदी. मग इंटरनेटवर शोध सुरू होतो आणि काही मिनिटातच आपण छोट्याशा गाठीवरून थेट मोठमोठ्या आजारांपर्यंत पोहोचतो. बरोबर. हे जे आहे ना, हेच विचारांचं चक्रव्यूह आहे, जिथे आपण अडकून पडतो. यालाच ओव्हर थिंकिंग म्हणतात. हम्म. आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. म्हणजे आपण हे अनावश्यक विचार का करतो, या चक्रातून बाहेर पडायचं कसं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विचारांची पद्धत कायमची कशी बदलायची. हो, यावर बोलणं खूप गरजेचं आहे. तर मग सुरुवात अगदी मुळापासून करूया. जास्त विचार करणे आणि ओव्हर थिंकिंग या दोन्ही एकच गोष्टी आहेत का, की यात काही फरक आहे? नाही, यात खूप मोठा आणि महत्वाचा फरक आहे. अच्छा. जास्त विचार करणे म्हणजे एखाद्या समस्येवर खोलवर विचार करून काहीतरी उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे. हं. म्हणजे ते प्रोडक्टिव्ह आहे. ओके. पण ओव्हर थिंकिंग म्हणजे एकाच विचारात किंवा समस्येत अडकून राहणं. कोणताही निष्कर्ष न काढता फक्त गोल गोल फिरत राहणं. एखाद्या तुटक्या रेकॉर्डसारखं. अगदी एकाच ओळीवर अडकलेलं. आणि यामागे एक मूळ कारण आहे, ते म्हणजे चिंता, अँक्झायटी. चिंता. हो, ओव्हर थिंकिंग हा एक परिणाम आहे, तर चिंता हे त्याचं कारण आहे. म्हणजे आपण अनेकदा तणाव आणि चिंता म्हणजे स्ट्रेस आणि अँक्झायटी हे शब्द एकाच अर्थाने वापरतो, तर त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हो, नक्कीच. तणाव म्हणजे स्ट्रेस हा बाह्य घटकांमुळे येतो. म्हणजे समजा कामाचा खूप लोड आहे किंवा ट्रॅफिकमध्ये अडकलोय. ओके, म्हणजे बाहेरून येणारी गोष्ट. बरोबर. पण चिंता म्हणजे अँक्झायटी ही आपली त्यावरची आंतरिक प्रतिक्रिया असते. अच्छा. म्हणजे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती. आणि याच भीतीपोटी आपलं मन सतत विचार करत राहतं. या आशेने की विचार करून काहीतरी उपाय सापडेल. हो, पण तसं होत नाही. आपण फक्त एकाच जागी फिरत राहतो. हे अगदी खरं आहे. असं वाटते की आपण काहीतरी करतोय, पण प्रत्यक्षात आपण फक्त स्वतःला जास्त त्रास करून घेत असतो. मी असं का आहे? माझ्यासोबतच असं का घडतं? हे प्रश्न. हो, हे प्रश्न मनात घोळत राहतात. मानसशास्त्रात याला रुमिनेशन असं म्हणतात. रुमिनेशन. हो, रुमिनेशन म्हणजे आपल्या त्रासाची लक्षणं, कारणं आणि त्याचे परिणाम यावरच सतत लक्ष केंद्रित करणं. अच्छा. आणि रुमिनेशन सहसा भूतकाळात घडलेल्या घटनांबद्दल असतं. मी तेव्हा तसं बोलायला नको होतं किंवा ती चूक माझ्याकडून व्हायला नको होती. आणि काळजी, वरी. बरोबर. या उलट काळजी किंवा वरी ही भविष्याबद्दल असते. उद्याच्या मीटिंगमध्ये काय होईल? माझं प्रेझेंटेशन कसं होईल? आणि हे दोन्ही प्रकार मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहेत, बरोबर? कारण ते आपल्याला वर्तमानात जगूच देत नाहीत. अगदी बरोबर. ठीक आहे, मग समजा आपण या विचारांच्या चक्रात अडकलो आहोत. हं. त्या क्षणी म्हणजे अगदी त्याच मुवमेंटला स्वतःला बाहेर कसं काढायचं? हं. कारण जेव्हा विचारांचं वादळ सुरू होतं, तेव्हा मोठे सल्ले आठवत नाहीत. बरोबर. त्यासाठी काही तात्काळ उपाय आहेत. हो का? हो. आणि त्यातला एक उपाय मला खरंच खूप खूप प्रभावी वाटला. त्याला 5-4-3-2-1 ग्राउंडिंग टेक्निक असं म्हणतात. ग्राउंडिंग टेक्निक म्हणजे आपल्या इंद्रियांवर आधारित आहे हे तंत्र. अच्छा, इंटरेस्टिंग वाटतंय हे. हो. याचा मूळ उद्देश काय आहे, की मनाला विचारांच्या गुंत्यातून बाहेर काढायचं आणि आणि वर्तमान क्षणात आणायचं. ओके. आणि हे करायचं कसं? खूप सोपं आहे. जेव्हा विचारांचा कल्लोळ खूप वाढला असं वाटेल, तेव्हा जिथे आहात तिथेच थांबून पहिल्यांदा तुमच्या आजूबाजूच्या 5 वस्तू बघायच्या. कुठल्याही 5 वस्तू. हो, कुठल्याही. आणि फक्त बघायच्या नाहीयेत, तर त्यांचं निरीक्षण करायचं. त्यांचा रंग, आकार, त्यावरची एखादी खूण. बारकाईने. अगदी. त्यानंतर 4 अशा गोष्टींना स्पर्श करायचा ज्यांना तुम्ही हात लावू शकता. टेबल असेल, कप असेल, स्वतःचे कपडे असतील. त्यांचा स्पर्श अनुभवायचा. बरोबर. मग 3 वेगवेगळे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा. घड्याळाचा टिकटिक आवाज, बाहेरून येणारा गाडीचा आवाज किंवा अगदी पंख्याचा आवाज. ओके. 5, 4, 3. आता 2. हो. मग 2 प्रकारचे वास घ्यायचे. जवळ एखादं फूल असेल तर त्याचा, किंवा कॉफीचा, किंवा अगदी मातीचा. आणि शेवटी 1. आणि शेवटी एक अशी गोष्ट जिची चव तुम्ही घेऊ शकता. एखादी गोळी, पाणी किंवा जवळ जे काही असेल ते. वा. म्हणजे आपल्या मनाला विचारांपासून तोडून इंद्रियांच्या अनुभवाकडे वळवायचं. बरोबर. पण हे इतकं प्रभावी का आहे? कारण आपलं मन भूतकाळात किंवा भविष्यात सहज भटकू शकतं. पण आपली इंद्रिय ती नेहमी वर्तमानात असतात. बरोबर.
तुम्ही आत्ता या क्षणाचा वास घेऊ शकता, या क्षणांना स्पर्श करू शकता. यामुळे विचारांची ती न संपणारी साखळी आहे ना, ती तुटते. हे खरंच खूप छान आहे आणि पटकन करता येण्यासारखं आहे. नक्कीच. यात अजून एक तंत्र होतं जे मला थोडं विचित्र वाटलं. काळजी करण्याची वेळ निश्चित करणे, म्हणजे वरी सस्पेन्शन. हे काय आहे? हां. हो. हे ऐकायला नक्कीच विचित्र वाटतं. म्हणजे आपण चिंतेला अपॉइंटमेंट देतोय. हे खरंच काम करतं का? हो. आणि हे मानसशास्त्रीयदृष्ट्या खूप प्रभावी आहे. यात आपण दिवसातला एक 15-20 मिनिटांचा वेळ ठरवतो. समजा संध्याकाळी 5 ते 5:20. ओके. आणि स्वतःला सांगतो की मी फक्त याच वेळेत माझ्या चिंतांवर विचार करेन. अच्छा. हो. असं केल्याने तुम्ही तुमच्या चिंतेला एक मर्यादा घालता. मग दिवसभर जेव्हा चिंताजनक विचार मनात येतात, तेव्हा तुम्ही स्वतःला सांगू शकता की थांब, यावर विचार करण्यासाठी मी संध्याकाळची वेळ ठरवली आहे, आता नाही. हे तर खूपच चांगलं आहे. म्हणजे चिंतेला दिवसभर आपल्या मनावर राज्य करू देण्याऐवजी आपण तिला एका ठराविक वेळेत बंद करतो. अगदी तसंच. आणि मला वाटतं बऱ्याचदा असंही होईल की ती ठरवलेली वेळ येईपर्यंत ती काळजी तितकी मोठी वाटणार पण नाही. अगदी बरोबर. तिचं गांभीर्य कमी झालेलं असतं. आणि याशिवाय एक सर्वात सोपा उपाय म्हणजे डिस्ट्रॅक्शन. लक्ष विचलित करणे. हो, जेव्हा लक्षात येईल की विचारांचं चक्र सुरू झालंय, तेव्हा लगेच जागेवरून उठा, थोडं चालायला जा, आवडीची गाणी ऐका किंवा एखाद्या मित्राला फोन करा. म्हणजे त्या विचारांचा वातावरणातून बाहेर पडणं महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. कोणतीही कृती जी तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. हे तात्काळ उपाय खरंच खूप उपयोगी आहेत. पण हे कसं आहे, म्हणजे एखाद्या दुखण्यावर तात्पुरतं मलम लावल्यासारखं झालं. बरोबर. जर आपल्याला हे चक्र कायमचं थांबायचं असेल तर या विचारांना खतपाणी घालणाऱ्या मूळ कारणांवर काम करावं लागेल. मला वाटतं तणाव आणि वेळेचं व्यवस्थापन हे यातले मोठे घटक आहेत. हो, नक्कीच. कारण अव्यवस्थितपणा आणि कामाचा ताण हे ओव्हर थिंकिंगसाठी काय म्हणतात त्याला, एक सुपीक जमीन तयार करतात. हा, बरोबर. यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंटचे 4 A's नावाचे एक खूप सुंदर मॉडेल आहे. 4 A's ते काय आहेत? हे 4 A म्हणजे अवॉइड, अल्टर, एक्सेप्ट आणि अडॅप्ट. ओके, जरा सोप्पं करून सांगाल का? हो. पहिला ए आहे अवॉइड, म्हणजे अनावश्यक तणाव टाळा. समजा तुम्हाला माहिती आहे की गर्दीच्या वेळी बाजारात गेल्यावर त्रास होतो, तर शांत वेळी जा. म्हणजे जो तणाव टाळता येतो तो टाळा. सिंपल. अगदी. दुसरा ए आहे अल्टर, म्हणजे परिस्थिती बदला. जर तुमच्या मित्राचा एखादा विनोद तुम्हाला आवडत नसेल, तर गप्प बसून त्रास करून घेण्यापेक्षा त्याला स्पष्टपणे सांगा. संवाद साधा. बरोबर. तिसरा ए आहे एक्सेप्ट, म्हणजे स्वीकारा. आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण बदलू शकत नाही. जसं की ब्रेकअप. हो. अशा वेळी आपल्या भावनांना नाकारण्याऐवजी त्या स्वीकारा. आणि चौथा ए आहे अडॅप्ट, म्हणजे जुळून घ्या. म्हणजे स्वतःमध्ये बदल करणं. हो. कधीकधी परिस्थिती बदलण्याऐवजी आपल्याला स्वतःमध्ये बदल करावा लागतो. जसं की प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असण्याचा अट्टाहास सोडणे. हे खरंय. आणि मला वाटतं हेच तत्व वेळेच्या व्यवस्थापनालाही लागू होतं. कामांचा ढिगारा समोर दिसला की मन गोंधळात पडतं आणि मग अनावश्यक विचार सुरू होतात. अगदी. यासाठी आयझनहॉवर मॅट्रिक्स ही खूप प्रभावी पद्धत आहे. आयझनहॉवर मॅट्रिक्स? हो. यात आपण आपली कामं 4 भागांत विभागतो. पहिला भाग महत्वाचे आणि तातडीचे. ही कामं लगेच करावीत. जसं की एखादी डेडलाईन. बरोबर. दुसरा भाग महत्वाचे पण तातडीचे नाही. ही कामं कधी करायची याचे नियोजन करावं. जसं की व्यायामाची योजना आखणे. अच्छा. तिसरा भाग तातडीचे पण महत्वाचे नाही. शक्य असल्यास अशी कामं दुसऱ्याला सोपवा. आणि चौथा भाग तातडीचे नाही आणि महत्वाचेही नाही. हो. अशी कामं सरळ सोडून द्या. जसं की सोशल मीडियावर विनाकारण वेळ घालवणे. या मॅट्रिक्समुळे काय करायचं आहे आणि काय नाही यात एक स्पष्टता येते. मला वाटतं गोंधळ कमी झाला की ओव्हर थिंकिंगला जागाच मिळत नाही. नक्कीच. आणि यासोबतच स्मार्ट ध्येय निश्चित करणंही महत्वाचं आहे. म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रेलेव्हंट आणि टाइम बाउंड. हो, ध्येय स्पष्ट असलं की मन भरकटत नाही. बरोबर. ठीक आहे. म्हणजे बाहेरचे घटक जसे की तणाव आणि वेळ यांचं व्यवस्थापन हा एक भाग झाला. पण मला वाटतं या सगळ्या चर्चेतला सर्वात महत्वाचा भाग तो आहे जिथे आपल्या विचारांच्या मूळ पद्धतीलाच बदलण्याबद्दल बोललं जातं. हो. कारण जोपर्यंत आपण आपल्या आतून बदलत नाही, तोपर्यंत हे चक्र पुन्हा सुरू होतच राहील, नाही का? अगदी बरोबर.
आणि यासाठी कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी म्हणजे CBT मधील काही तत्व खूप उपयोगी पडतात. अच्छा, CBT. हो, याची मूळ कल्पना खूप सोपी आहे. आपले विचार आपल्या भावना आणि कृतींवर परिणाम करतात. म्हणजे विचार बदलले? तर आपल्या भावना आणि कृती आपोआप बदलतील. यासाठी 3 टप्प्यांची प्रक्रिया आहे: ओळखा, आव्हान द्या आणि बदला. यातला पहिला टप्पा ओळखणे हाच मला सर्वात कठीण वाटतो. आपले स्वतःचे विचार ओळखायचे कसे? ते तर पाण्यात राहून पाणी बघण्यासारखं आहे. हो, ते कठीण आहे. म्हणूनच काही चुकीच्या विचारांच्या पद्धतींबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्यांना कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स म्हणतात. कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स म्हणजे विचारांमधल्या चुका. हो. उदाहरणार्थ, एक आहे ऑल ऑर नथिंग थिंकिंग, म्हणजे प्रत्येक गोष्ट टोकाची मांडणी. माझं काम थोडंसं चुकलं म्हणजे मी पूर्णपणे अयशस्वी आहे. अच्छा, एक तर सगळं चांगलं किंवा सगळं वाईट, मधलं काही नाही. अगदी. दुसरं आहे ओव्हर जनरलायझेशन, म्हणजे एका वाईट घटनेवरून सगळंच वाईट होणार असा निष्कर्ष काढणे. माझी एक मुलाखत खराब गेली म्हणजे मला कधीच नोकरी मिळणार नाही. अरे देवा, हे तर खूप होतं. आणि तिसरा, जो खूप सामान्य आहे, तो म्हणजे सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे. म्हणजे 10 चांगल्या गोष्टी घडल्या तरी एका वाईट गोष्टीमुळे संपूर्ण दिवस खराब मांडणे. बरोबर. मी जेव्हा हे डिस्टॉर्शन्स वाचत होते तेव्हा मला जाणवलं की यातलं ऑल ऑर नथिंग थिंकिंग मी किती वेळा करते. एक छोटीशी चूक झाली की वाटतं सगळंच संपलं. हे ओळखण्यासाठी काही सोपा मार्ग आहे का? हो, जर्नलिंग किंवा स्ट्रेस डायरी लिहिणे हा एक खूप प्रभावी मार्ग आहे. डायरी लिहिणे? हो, जेव्हा आपण आपले विचार कागदावर उतरवतो तेव्हा ते अधिक स्पष्टपणे दिसतात. आपल्याला कळतं की नक्की कोणत्या गोष्टींमुळे त्रास होतोय आणि आपल्या विचारांचा पॅटर्न कसा आहे. ठीक आहे. एकदा आपण हे चुकीचे विचार ओळखले की मग दुसरा टप्पा येतो आव्हान देण्याचा. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ आहे आपल्या विचारांना गृहीत न धरता त्यांची सत्यता तपासणे. म्हणजे त्यांना प्रश्न विचारायचे? हो, स्वतःला ते प्रश्न विचारायचे. मी जे विचार करतोय त्याचा काही ठोस पुरावा आहे का? या परिस्थितीकडे बघण्याचा दुसरा काही दृष्टिकोन असू शकतो का? सर्वात वाईट काय होऊ शकतं आणि ते मी सहन करू शकेन का? अच्छा, या प्रश्नांमुळे आपल्याला आपल्या विचारांमधील अतार्किकता लक्षात येते. बरोबर. आणि त्यांची पकड ढिली होते. आणि मग येतो शेवटचा टप्पा. बदलण्याचा. हो, म्हणजे नकारात्मक विचारांच्या जागी अधिक सकारात्मक आणि वास्तववादी विचार आणणे. आणि यात आपल्या स्वसंवादावर म्हणजे सेल्फ टॉकवर लक्ष देणं खूप महत्वाचे. आपण स्वतःशी जे बोलतो त्यावर. हो, आपण दिवसभर स्वतःशी बोलत असतो. हे संभाषण कसं आहे? ते टीका करणारं आहे की आधार देणारं? स्वतःशी बोलताना दयाळू आणि सकारात्मक भाषा वापरा. जसं आपण एखाद्या जवळच्या मित्राला सल्ला देऊ तसाच सल्ला स्वतःला द्या. म्हणजे एक सकारात्मक सेल्फ टॉक स्क्रिप्ट तयार करून ठेवता येते. नक्कीच. जसं की हे कठीण आहे पण मी यातून मार्ग काढू शकेन. तर आजच्या या सगळ्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर ओव्हर थिंकिंग हे चिंतेमुळे निर्माण होणारं एक चक्र आहे. आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपण 3 स्तरांवर काम करू शकतो. तात्काळ सुटकेसाठी 5, 4, 3, 2, 1 सारखी तंत्र आहेत. बरोबर. त्याची कारणं कमी करण्यासाठी 4 A's आणि वेळेचं योग्य व्यवस्थापन आहे. हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विचारांमधल्या चुकीच्या पद्धती म्हणजे ते कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स ओळखून त्यांना आव्हान देऊन आणि त्यांच्या जागी सकारात्मक विचार आणून आपण या सवयीवर कायमस्वरूपी मात करू शकतो. अगदी बरोबर. जाता जाता एक विचार. आपलं ध्येय नकारात्मक विचार पूर्णपणे थांबवणं हे असूच शकत नाही. कारण ते अशक्य आहे. हो, ते अशक्य आणि अनैसर्गिक आहे. विचार येणारच. आपलं ध्येय हे त्या विचारांसोबतचं आपलं नातं बदलणं आहे. नातं बदलणं. हो. सध्या आपण विचारांच्या नदीत स्वतःला वाहून जाऊ देतो, पण त्याऐवजी आपण नदीकिनारी शांतपणे बसून त्या विचारांना फक्त वाहत जाताना पाहू शकतो का? म्हणजे विचारांना फक्त विचार म्हणून पाहणं, सत्य म्हणून नाही. अगदी. यावर नक्की विचार करा. जर तुम्हाला आमची ही सखोल चर्चा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह.